सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या लेक्चरमध्ये आज आपण इकॉनॉमिक्सच्या ज्या चालू घडामोडी आहेत फेब्रुवारी 2026च्या, त्या आपण पूर्णपणे मंथली म्हणजे पूर्ण महिन्याच्या आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. गेल्या महिन्यामध्ये आपण एक लेक्चर घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये सगळ्या महिन्यांचे आपण करंट अफेअर्स म्हणजे जानेवारी महिन्याचं करंट अफेअर्स त्याच्यामध्ये कव्हर केलं होतं. तर आता या लेक्चरमध्ये फेब्रुवारी महिन्याचा आपण करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत. तर आपण काय करू, वन बाय वन लगेच आपण सुरुवात करू. राईट, बाकीच्या विषयांचं पण तुम्ही बघून घ्या. तुम्हाला कुठलाही कोर्स किंवा कुठलाही सुपर पास घ्यायचा असेल तर त्यासाठी हा कोड तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्राचा डिस्काउंट मिळेल. ओके. नंतर हा सगळ्यात महत्त्वाचा, जस्ट मी तुमचा फक्त 30 सेकंद घेतो. ज्या विद्यार्थ्यांनी आता नव्याने राज्यसेवेची प्रिपरेशन सुरू केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 2027 ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी आपण स्वराज्य एमपीएससी राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर ही बॅच तुम्हाला पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची याच्यामध्ये सगळी आम्ही तयारी करून घेणार आहोत. राईट, एवढंच नाही तर तुम्हाला याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. ते लेक्चर्स तुम्ही कितीही वेळा बघू शकता. नंतर डाऊट क्लिअरिंग सेशन्स असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपण सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, नंतर सिलेबस अंडरस्टँडिंग आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस आपण खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे डेली रायटिंग प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. राईट, सो तुम्हाला हा नंबर देतो आणि इव्हन ह्याची जी फीस आहे ती फीस एकदम कमी आहे. या नंबरवरती तुम्ही मेसेज करा, आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि सगळी माहिती तुम्हाला या कोर्सबद्दल देईल. तुम्हाला याची फीस सुद्धा तुम्ही EMI थ्रू भरू शकता, हप्त्यामध्ये भरू शकता, त्याच्यावरती कुठलीही कॉस्ट नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला घरपोच 18 बुक्स, एकूण 18 बुक्स तुम्हाला मिळणार आहेत, जे आपण पूर्णपणे तयार केलेले आहेत राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर नक्की तुम्ही हा कोर्स जॉईन करा, तुम्हाला नक्की फायदाच होईल. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा. तर आपण सुरुवात करू आपल्या लेक्चरला. तर बघा, आपल्याला पहिली योजना बघायची ती म्हणजे भारत विस्तार योजना. बघा, भारत विस्तार योजना जी आहे त्या फेब्रुवारी 2026 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं लॉन्च केलेली आहे. कशासाठी? तर व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस. आता हे एक प्रकारची म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा जो योजना आहे ही पूर्णपणे डिजिटल म्हणजे शेतकऱ्यांना डिजिटली दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही एक AI आधारित भारत विस्तार योजना सुरू करण्यात आलेली आहे. राईट, तर ही योजना कोणी सुरू केलेली आहे? तर मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर जी मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीनं सुरू केलेली आहे. बघा, आजकाल मिनिस्ट्रीचं सुद्धा नाव आपल्या क्वेश्चनमध्ये दिलं जातं आणि इव्हन तुम्हाला मुख्य परीक्षेला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा नाही क्वेश्चन आला तर तुम्ही याचं इंटिग्रेशन एखाद्या क्वेश्चनच्या उत्तरामध्ये करू शकता. तर बघा, ही शेतकऱ्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी AI आधारित ही भारत विस्तार योजना जी आहे तिचा पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा राजस्थानमधील जयपूर येथून सुरुवात करण्यात आलेला आहे. महत्वाचं काय, याचा उद्देश काय आहे? तर शेतकऱ्यांना रिअल टाइम व वैयक्तिक सल्ला देणे. आता कोणत्या बाबतीमध्ये वैयक्तिक सल्ला देणे? तर रिअल टाइम माहिती म्हणजे कशी पुरवायची? तर हे एक प्रकारचं ॲप असणार आहे त्याच्या थ्रू, आणि हे पूर्णपणे AI आधारित असणार आहे. हवामान अंदाज, राईट, पूर्णपणे हवामानाचे अंदाज शेतकऱ्यांना डेली हवामानाचा अंदाज द्यायचा, जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकांची काळजी घेता येईल. नंतर मातीची सुपीकता त्यांना चेक करायची असेल, कीड रोग याबाबत त्वरित त्यांना सूचना, आणि कीड रोगांबाबत आता या समजा एखादा महिना येतोय किंवा समजा हवामान बदल होतोय तर त्याच्यामध्ये कोणतं कीड किंवा रोग कोणत्या कोणत्या पिकावर पडू शकतो, मग त्याच्यासाठी काय काय तुम्ही उपाययोजना करू शकता, म्हणजे त्या त्या जे तो जो भाग आहे त्या भागाच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी करायचे. तर म्हणजे कसं की बाबा, एखाद्या भागामध्ये क्लायमेट वेगळं असतं, एखाद्या भागामध्ये क्लायमेट वेगळं असतं. तर त्या क्लायमेटॉलॉजीनुसार हे सगळं शेतकऱ्यांना काय करणार, हे AI आधारित जी योजना आहे ती सल्ला देणार त्यांना. नंतर वैयक्तिक वैयक्तिक सल्ला सुद्धा देतं. शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती, नंतर पिकं आणि स्थानिक परिस्थिती यावर आधारित पूर्णपणे वैयक्तिक सल्ला आणि माहिती प्रोव्हाइड करतं. नंतर आता तुम्ही म्हणाल की ज्या शेतकऱ्यांना इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी वाचता येत नसेल तर याच्यामध्ये भारतामधील सर्व भाषा इंटिग्रेट केलेल्या आहेत, आणि इव्हन ह्याला व्हॉइसनी सुद्धा आपण कमांड देऊ शकतो. म्हणजे आपण त्याला विचारू शकतो, बोलून विचारू शकतो. जसं आपण गुगल जेमिनाय किंवा चॅट जीपीटी किंवा सिरी असेल किंवा यांना आपण काय करतो, बोलून आपण त्यांना बऱ्याच गोष्टी विचारतो. तसंच हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी बोलून आणि त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये, त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये बोलून ते याच्यावरती काय करू शकतात, सगळ्या त्यांना जी माहिती हवी असेल ती माहिती त्यांना विचारू शकतात. ही व्हॉइस इनेबल्ड सिस्टम आहे. नंतर डेटा एकत्रीकरण या प्लॅटफॉर्ममध्ये ॲग्रीस्टॅक
आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांचा डेटा समाविष्ट केलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. बाजार आणि सरकारी योजनांची माहिती पूर्णपणे याच्यामध्ये दिलेली आहे. सो याचा मग फायदा काय होईल, तर ह्याची शेतीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता वाढवण्यासाठी फायदा होणार आहे. हवामान आणि बाजारातील अतिनिश्चिततेमुळे होणारी जी जोखीम आहे ती जोखीम याच्यामुळे कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला सक्षम करता येणार आहे. राईट, तर ह्याचे फायदे आहेत. दुसरी योजना म्हणजे बायोफार्मा शक्ती. सगळ्यात म्हणजे ही खूप एक्सपेक्टेड स्कीम आहे, जी आत्ताचं जे युनियन बजेट आहे 2026-27 या युनियन बजेटमध्ये ही नवीन स्कीम चालू करण्यात आलेली आहे. शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे स्ट्रॅटेजी फॉर हेल्थ केअर अनाउन्समेंट थ्रू नॉलेज, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. आता ही बायोफार्मा म्हणजे काय हो? बायोफार्मा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. बायोफार्मा म्हणजे ॲक्च्युअली काय? जे केमिकल सिंथेसिस करून आपल्याकडे जे औषधांची निर्मिती केली जाते, ती बंद करून काय करायचं, जे ह्युमन सेल्स आहेत म्हणजे जे लिव्हिंग बायोलॉजिकल सिस्टम आहे त्यांचा यूज करायचा. मग याच्यामध्ये सच ॲज तुम्हाला सांगता येतील की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, प्लांट सेल असतील, नंतर ॲनिमल सेल्स असतील, राईट, यांचा उपयोग करून औषधं आणि जे वॅक्सिन्स वगैरे आहेत ते बनवायच्या. सो याच्यासाठी 1 फेब्रुवारी 2026ला बायोफार्मा शक्ती या योजनेची म्हणजे ही योजना लॉन्च केलेली आहे. कशासाठी? तर भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र, भारताला ग्लोबल बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब विकसित करण्यासाठी आणि हे पुढील 5 वर्षांमध्ये याच्यासाठी 10,000 कोटींची तरतूद या 2026-27च्या बजेटमध्ये केलेली आहे. हे लक्षात ठेवा. एवढंच नाही तर बायोफार्मा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारं जाळं नेटवर्क तयार करण्यात येणार असून त्यासाठी 3 नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येणार आहेत आणि ज्या आधीच्या 7 संस्था आहेत, त्या 7 संस्था ज्या बायोफार्मा आणि बायोटेक्नॉलॉजीसाठी म्हणजे काम करत आहेत, तर त्यांचं अपग्रेडेशन सुद्धा केलं जाणार आहे. तर भारतात 1,000 पेक्षा अधिक मान्यताप्राप्त ॲक्रेडिटेड क्लिनिकल ट्रायल्स केंद्राचे जाळे सुद्धा निर्माण करण्यात येणार आहे. सो फक्त याचा उद्देश आणि कधी सुरू करण्यात आली बायोफार्मा शक्ती हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला पुढे जाऊ. आता एबीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब काय आहे? सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं अशी घोषणा केलेली आहे की 15,000 शाळांमध्ये 15,000 प्रयोगशाळा आणि महाविद्यालयांमध्ये 500 प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. कशासाठी? तर कंटेंट क्रिएटर यांना काय करायचं, या विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळांमार्फत ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, नंतर कॉमिक्स आणि डिजिटल डिझाइन याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सो कारण तुम्हाला आता एक गोष्ट माहिती असेल, तुम्हाला जर 2026-27चं तुम्ही जर बजेट ऐकलं असेल, तर त्याच्यामध्ये ऑरेंज इकॉनॉमी ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख केलेला आहे. ऑरेंज इकॉनॉमी कशाशी संदर्भात आहे? तर ही क्रिएटेड लॅब संदर्भात आहे, कंटेंट क्रिएशन संदर्भात आहे. राइट? कारण ऑरेंज इकॉनॉमी सध्या खूप भरमसाठ वाढत चाललेली आहे. कशामुळे? ह्या डिजिटल आणि जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामुळं. सो त्यालाच मग काय करायचंय, एक पुढचं पाऊल किंवा त्यालाच पुश करण्यासाठी एव्हीजीसी ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक्स कंटेंट क्रिएटर लॅब हा भारत सरकारचा सर्जनशील आणि डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. यामुळे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, डिजिटल मीडिया उद्योग आणि स्टार्टअप यांना चांगली चालना मिळणार आहे. सो जागतिक एव्हीजीसी उद्योगात भारताला महत्त्वाचं केंद्र बनवण्याच्या उद्देशानं ही लॅब सुरू करण्यात येणार आहेत. चला आता पुढे जाऊ. आता पुढे रिअर अर्थ कॉरिडॉर्स काय आहेत हे आपल्याला थोडक्यात बघायचे. आता रिअर अर्थ कॉरिडॉर्स काय आहेत? तर बघा, आत्ताच गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं अशी घोषणा केलेली आहे की भारतामध्ये जे दुर्मिळ खनिजं आहेत, त्या दुर्मिळ खनिजांच्या खनन आणि प्रक्रिया वाढवण्यासाठी, मायनिंग अँड त्याची प्रोसेसिंग वाढवण्यासाठी ही प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र आहेत. जी प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र कुठे उभारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर कोणते कॉरिडॉर? याच्यामध्ये 5 कॉरिडॉर्स निर्माण करण्याचे, 4 कॉरिडॉर्स निर्माण करण्याची म्हणजे ही योजना आहे. ओडिशामध्ये एक आपल्याला निर्माण करायचे आहे, केरळामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये आणि तामिळनाडूमध्ये. या राज्यांमध्ये आपल्याला काय करायचे? भारतातील दुर्मिळ खनिजांच्या मायनिंग आणि प्रोसेसिंग वाढवण्यासाठी ही औद्योगिक क्षेत्र किंवा हे कॉरिडॉर्स याच्यामध्ये उभारायचे आहेत. राईट? याची उद्दिष्ट काय असू शकतात किंवा उद्दिष्ट काय आहेत मग या योजनेची? दुर्मिळ खनिजांचं देशांतर्गत उत्पादन वाढवायचं. कारण आपण जे दुर्मिळ खनिज आहेत त्यांची जास्त तर आपण आयात करतो. राईट? मग चायना असेल, जपान असेल किंवा इतर देश असतील, त्याच्याकडून उत्पादन आपल्याला थांबवायचं आहे, म्हणजे कमी करायचं आहे आणि देशांतर्गत उत्पादन जे आहे ते वाढवायचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, बॅटरी, नूतनीकरण ऊर्जा, राईट, संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक कच्चा माल जो आहे तो कच्चा माल देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्येच उपलब्ध करून द्यायचा. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि
क्रिटिकल मिनरल्स सप्लाय चेनमध्ये मजबूत स्थान देशाला मिळवून देणे, याच्यासाठी रिअर अर्थ कॉरिडॉर्स निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. चला पुढे जाऊ आता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान 2025-26 हे सुद्धा 2026-27चं जे बजेट आहे. आता बजेटवर मी एक स्वतंत्र लेक्चर घेतलेलं आहे. तुम्ही याच चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जा आणि तिथं बजेट 2026-27 एक स्वतंत्र 2-3 लेक्चर मी घेतलेले आहेत. इकॉनॉमिक सर्व्हे, बजेट आणि बजेटचं जे बेसिक्स आहे त्या बेसिकवरती पण मी लेक्चर घेतलेले आहे. तर असे 2-3 लेक्चर एक 20-25 मिनिटांचे आहेत. ते बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये जे येणारे क्वेश्चन्स आहेत त्याच्यातून तुमचे ते सगळे सुटू शकतात. तर बघा हे तुम्हाला आता पाठ करून ठेवायचं आहे. राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान 2025-26 सुरू करण्यात आलेले आहे. कोणत्या तर 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केलेली आहे. तर याच्यामध्ये 20,000 कोटींची बघा 2025-26चं जे बजेट आहे आधीचं, त्या 25-26च्या बजेटमध्ये ह्या नॅशनल न्यूक्लिअर एनर्जी मिशनसाठी 20,000 कोटींचं अलोकेशन केलेलं आहे. याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय? सध्याची जी करंट न्यूक्लिअर कपॅसिटी आहे ती किती आहे? 8,780 मेगावॅट म्हणजे 8.78 गिगावॅट एवढी आहे. ती वाढून 2047 पर्यंत 100 गिगावॅट न्यूक्लिअर एनर्जीचं आपल्याला काय करायचे? कॅपॅसिटी आपल्याला अचीव्ह करायची आहे. किती? 100 गिगावॅट. आणि हे 100 गिगावॅट अचीव्ह करण्यासाठी आता त्यांनी एक शांती कायदा सुद्धा लागू केलाय बघा. शांती कायदा सुद्धा केलेला आहे. अणुऊर्जा कायदा आहे. 1900 जो आधीचा अणुऊर्जा कायदा आणि 2010चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्यांना रिप्लेस करून शांती कायद्याने काय केलेलं आहे? जे अणुऊर्जा सेक्टर आहे ते आता भारतीय खाजगी क्षेत्रासाठी त्यांनी म्हणजे ओपन केलेलं आहे. म्हणजे फॉरेन खाजगी सेक्टर आपल्या अणुऊर्जा क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही, पण भारतीय खाजगी क्षेत्र, भारतीय कंपनी आता अणुऊर्जेची निर्मिती करू शकतं. तर शांती कायदा सुद्धा केलेला आहे. त्याचंही एक वेगळं लेक्चर मी बनवलेलं आहे. तो तुम्ही बघू शकता किंवा या लेक्चरमध्ये ते इन्क्लूड करून देतो पुढं मी. राइट. तर बघा आता ह्याचं उद्दिष्ट काय? तर 2033 पर्यंत इंडिजिनियसली डिझाइन 5 असे SMR स्मॉल मॉड्युलर रिएक्टर डेव्हलप करायचे. राइट. तर हे काय याचं अणुऊर्जा अभियानाचं महत्त्वाचं उद्दिष्ट लक्षात ठेवा की 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पुढे जाऊ. आता सगळ्यात महत्त्वाचं बघायचं ते म्हणजे भारत अमेरिका अंतरिम व्यापार करार, जी ट्रेड डील आहे भारत आणि अमेरिका दरम्यान झालेली, त्याची मुख्य तरतुदी, त्याचे फायदे आणि त्याचे तोटे, चिंता काय आहेत हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके. तर आता बघा याच्यात आता याच्यात तरतुदी, मुख्य तरतुदी एक 4च फक्त तरतुदी आहेत. तेवढ्यात तुम्हाला एक परीक्षाभिमुख लक्षात ठेवायचे आहेत. याच्यामध्ये अंतरिम करारातील जे इंटरिम ॲग्रीमेंट आहे त्याच्यातील महत्त्वाच्या तरतुदी, पहिली म्हणजे अमेरिकेकडून शुल्क कपात केलेले आहे, टॅरिफ रिडक्शन. राइट. जे आयात शुल्क आहे, भारतातून होणारी अमेरिकेला जी निर्यात आहे किंवा अमेरिका भारतातून होणाऱ्या आयातीवर जे शुल्क आधी 50% जास्त लावत होतं, त्या 50% 18% ते कमी केलेलं आहे त्यांनी. ओके. याच्यामुळे काय फायदे होऊ शकतात ते मी तुम्हाला पुढे सांगतो. याच्यामुळे आपली भारताची निर्यात वाढू शकते. परंतु कोणती निर्यात वाढू शकते आणि त्याच्यावरती काही मर्यादा आहेत का ते पण आपल्याला बघायचं आहे. नंतर भारताकडून बाजार प्रवेश सवलती, मार्केट ॲक्सेस अमेरिकेला पूर्णपणे दिला जाणार आहे. भारत औद्योगिक वस्तू तसंच अन्न, कृषी उत्पादनावरील शुल्क आणि गैरशुल्क अडथळे. आता टॅरिफ अँड नॉन टॅरिफ बॅरियर्स काय असतात? टॅरिफ बॅरियर म्हणजे करांची म्हणजे जास्त कर आकारून एखाद्या आयात किंवा निर्यातीमध्ये अडथळा तयार करणे. आणि नॉन टॅरिफ बॅरियर म्हणजे काय? तर करांव्यतिरिक्त इतर अडथळे निर्माण करायचे. जसं की उदाहरणार्थ समजा एखाद्या देशातून समजा आंब्याची निर्यात आपण समजा कुठल्यातरी एखाद्या देशाला करतोय. तो देश म्हणला की नाही, तुमच्या आंबे आमच्या लोकांसाठी आरोग्यासाठी हानिकारक आहेत कारण तुम्ही जास्त पेस्टिसाइड्स वगैरे फवारणी करता. हे झाले नॉन टॅरिफ बॅरियर्स. राइट. म्हणजे अशी कारणं द्यायची की बाबा हे आरोग्यासाठी आमच्या लोकांच्या घातक आहेत, त्याच्यामुळे तुम्ही तुमची निर्यात आम्ही थांबवतो, या प्रकारचे. राइट. तर ती पूर्णपणे हटवणार आहे. आपण कमी किंवा पूर्णपणे हटवणार आहोत. ऊर्जा आणि धोरणात्मक बांधिलकीसाठी भारताने अमेरिकेला आश्वासन दिले की पुढील 5 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत $500 अब्ज किमतीची अमेरिकेतून उत्पादने खरेदी करण्याची तयारी भारताने दर्शवलेली आहे. राइट. एवढंच नाही तर जे तेलाची आयात आहे ती सुद्धा आपण आता अमेरिकेकडूनच करायला लागलोय. व्हेनेझुएला आणि अमेरिका त्यांनी रशियाकडून जे आपण तेलाची, क्रूड ऑइलची जी आयात करत होतो त्याच्यावरती आपल्यावरती निर्बंध टाकलेले आहेत.
राइट. आता मग ह्या $500 अब्ज काय काय येईल? ऊर्जा उत्पादने असतील, की विमान आणि विमानाचे सुटे भाग असतील, मौल्यवान धातू असतील, तंत्रज्ञान उत्पादने असतील आणि कोक, कोळसा वगैरे असेल, तर यांची जी आयात आहे ते आपण अमेरिकेकडून $500 अब्ज करणार आहोत. राइट. सगळ्यात महत्त्वाचं रशियन तेल आयातीचा मुद्दा ह्याच्यामध्ये मांडला गेला. आत्ताच तुम्हाला सांगितलं, की संयुक्त नियोजनासोबत जारी करण्यात आलेल्या कार्यकारी आदेशानुसार भारत थेट थेट किंवा अप्रत्यक्षपणे रशियन तेल आयात थांबवेल. अमेरिकेच्या परवानगीशिवाय आपण रशियाकडून तेल आयात करणार नाही. आता युद्ध सुरू आहे, जागतिक युद्ध सुरू आहे. अमेरिकेनं इराणवरती, अमेरिका आणि इस्रायलने अमेरिकेवरती हल्ला केलेला आहे. सो त्याच्यामुळं ते कशामुळे त्याचं रिझन फक्त एक रिझन पुढे केलेलं आहे, की बाबा न्यूक्लिअर म्हणजे ते एकदम सिक्रेटली न्यूक्लिअर वेपन्स तयार करतायत वगैरे, वगैरे. परंतु मेन रिझन तेच आहे. मेन रिझन काय माहिती आहे तुम्हाला? पेट्रोडॉलर. पेट्रोडॉलर. पेट्रोडॉलर व पेट्रोडॉलर व क्रूड ऑइल हे मेन रिझन आहे. म्हणजे अमेरिका फक्त बाकीच्यांना उल्लू बनवतोय, पण पेट्रोडॉलर कारण काय झालेलं माहिती आहे का? की काही देश हे जी क्रूड ऑइल इतर देशांना जे विकतात इराणसारखे, किंवा त्याच्या अगोदर व्हेनेझुएला असेल, किंवा त्याच्या अगोदर बरेच देश आहेत ज्यांनी काय केलं होतं, डॉलरमध्ये व्यवहार न करता त्यांच्या स्वतःच्या करन्सीमध्ये व्यवहार करायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळं डॉलर जो आहे तो डॉलर वीक होत चालला होता जागतिक स्तरावरती. म्हणून हे अमेरिकेने पाऊल उचललेलं आहे. क्रूड ऑइल, कारण अमेरिकेने व्हेनेझुएला सुद्धा काबीज केलेलं आहे. राईट. तर त्याच्यासाठी. तर नंतर निरीक्षण यंत्रणा, मॉनिटरिंग मेकॅनिझम याच्यामध्ये असणारे, भारताने पुन्हा रशियन तेल आयात सुरू केलं तर अमेरिका अतिरिक्त शुल्क पुन्हा लागू करू शकतं. राईट. सो आता त्यांनी आपल्याला परमिशन दिलेली आहे. आपण त्यांच्याच परमिशनवरती सध्या रशियन ऑइल काय करतोय? आयात करतोय भारतामध्ये. आता ह्या कराराचे संभाव्य फायदे कोणते आहेत आणि तोटे काय आहेत ते पण आपल्याला बघायचंय. निर्यात वाढ बघा, उद्या जर तुम्हाला विचारलं की ह्याचे रिझन्स काय, तर ते तेवढेच तुम्हाला लक्षात असू द्या. पेट्रोडॉलर आणि क्रूड ऑइल. आता इव्हन तुम्हाला हे पण माहित असेल की ब्रिक्स ब्रिक्स नेशन्स जे आहेत, ब्रिक्स नेशन्समध्ये एक स्विफ्ट प्रणाली विकसित केलेली आहे. ब्रिक्स देश ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि आणखी त्याच्यामध्ये 5 ॲड झालेले आहेत. इंडोनेशिया बरोबर UAE आहे. राईट. 5 एकूण देश त्याच्यामध्ये ब्रिक्स प्लस एकूण आता 10 कंट्रीज ह्या ब्रिक्सच्या सदस्य राष्ट्र आहेत. तर ब्रिक्सनी काय केलेलं आहे, जो व्यापार आहे ब्रिक्स देशांतर्गतला व्यापार, हा व्यापार आता डॉलरमध्ये न करता त्याचे व्यवहार आपल्या स्वतःच्या करन्सीमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. इव्हन आपण रशियाकडून जे ऑइल विकत घेतो ना, ते आपण स्वतःच्या करन्सीमध्ये विकत घेतो. त्यांच्यासाठी डॉलर आपण त्यांना देत नाही. सो आता याच्यामुळेच अमेरिका इनसेक्युअर होत चाललेली आहे. भयंकर इन्सिक्युरिटी वाढलेली आहे. कारण त्यांचा पेट्रोडॉलर किंवा डॉलर जो आहे तो वीक होत चाललेला आहे. राइट. मग आता ह्या भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराचे फायदे काय आहेत? तर आपल्याला निर्यात वाढीसाठी संधी मिळू शकते आपली. अमेरिकेने शुल्क कमी केल्यामुळे भारतातील जी मजूर प्रधान उद्योग आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. कापड, रेशीम वस्त्र उद्योग यांची निर्यात चांगली वाढू शकते. इव्हन एवढंच नाही तर आपला जो सर्व्हिस सेक्टर आहे, त्या सर्व्हिस सेक्टरची निर्यात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वाढू शकते आणि आपला जो व्यापार आहे, तो व्यापार काय होऊ शकतो? चांगला वाढू शकतो. इव्हन पाठीमागच्या इयरमध्ये भारत शासनाने असं म्हटलेलं आहे, की भारताचा अमेरिकेबरोबर असणारा जो व्यापार आहे, तो अनुकूल आहे. तो कसा आहे? अनुकूल आहे. म्हणजे अमेरिकेला जेवढे आपण निर्यात करतो, त्याच्यापेक्षा अमेरिकेकडून होत असणारी आयात कमी, असं गव्हर्नमेंटने म्हटलेलं आहे. परंतु आता निर्यात वाढीवरती मर्यादा पण आहेत. काय मर्यादा आहेत? कारण अमेरिकेने नुकतंच बांगलादेश बरोबर पण एक करार केलेला आहे. आणि बांगलादेशमध्ये जे वस्त्र उत्पादन, जे कापड उत्पादन होतं, त्याची निर्यात बांगलादेश आता अमेरिकेला करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या वस्त्र आणि रेशीम उद्योगावरती किंवा रेडीमेड कापड उद्योगावरती याच्या थोड्या मर्यादा येऊ शकतात. कारण तिथं कॉम्पिटिशन जास्त वाढू शकतं. राइट. नंतर स्पर्धात्मक लाभ, 18% शुल्कामुळे भारताला काही प्रमाणात जास्त शुल्क भरणाऱ्या देशांच्या तुलनेत स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. राइट. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेला जास्त निर्यात होऊ शकते. मग इतर देश सुद्धा भारतावर लादलेली जी निर्यात शुल्क आहेत किंवा जे आयात शुल्क आहे ते कमी करू शकतात. धोरणात्मक संबंध मजबूत होऊ शकतात. हा करार इंडिया आणि US यांच्यातील आर्थिक धोरणात्मक संबंध मजबूत करू शकतो. गुंतवणूक वाढीला मदत मिळू शकते. याच्यामुळे भारतात जी गुंतवणूक आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा FDI किंवा FPI, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ही वाढू शकते. राईट. धोरणात्मक स्थैर्याचा संदेश मिळू शकतो, जेणेकरून
जर स्टॅबिलिटी आली तर आपल्याकडे चांगली काय होऊ शकते, गुंतवणूक वाढू शकते. गुंतवणूक वाढवल्यामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्राचा चांगला विकास होऊ शकतो आणि त्याच्यामुळं रोजगार निर्मिती होऊ शकते आणि रोजगार निर्मिती झाली तर बेरोजगारी आणि दारिद्र्य सुद्धा कमी होऊ शकतं. राइट. आता चिंता काय आहेत किंवा परिणाम काय होऊ शकतात किंवा याचे तोटे काय आहेत? पहिला म्हणजे शेतकऱ्यांवरती काय संभाव्य परिणाम होऊ शकतात या ट्रेड डीलमुळं. इंडिया यूएस ट्रेड डीलमुळं. इम्पॅक्ट काय पडू शकतो फार्मर्सवरती? तर जर अंतरिम व्यापार करारामध्ये संवेदनशील कृषी उत्पादनांवरती, विशेषतः धान्यांवरती, जसं की धान्य सगळ्या प्रकारचे ज्वारी असेल, गहू असेल, मका असेल किंवा ज्या डाळी आहेत त्या डाळी, यांच्यात तर शुल्क संरक्षण कायम राहील का? याच्याबाबत कुठलाही उल्लेख स्पष्ट केलेला नाहीये. राइट. आणि जर धान्य आणि इतर कृषी उत्पादनांवर शुल्क कमी केलं गेलं, तर भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेतील मोठ्या आणि अनुदानित कृषी कंपन्यांकडून तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे. कारण अमेरिका तिथल्या कंपन्यांना खूप भयंकर पद्धतीने सबसिडी देते, तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा सबसिडी देते. सो त्याच्यामुळं आपलं जे अन्नधान्य आहे, ते त्यांच्या तुलनेत कसं थोडं महाग वाटतं आणि त्यांना जर आपण परमिशन दिली भारतामध्ये, राइट, त्यांच्यावरती आपण आयात शुल्क कमी केलं त्यांचं, तर आपल्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा तोटा होऊ शकतो. कारण आपल्याकडचे नागरिक काय करू शकतात, अमेरिकन अन्नधान्य विकत घेऊ शकतात. आणि मग जे डोमेस्टिक मार्केटमध्ये किंवा शेती, त्याच्यामुळे शेती उत्पादनामध्ये घट होऊ शकते. उत्पन्नात उत्पादनामध्ये नाही. उत्पन्नात घट होऊ शकते. का? तर भारतीय लोकांना मग अमेरिकन अन्नधान्य परवडायला सुरू होईल. सो त्याच्यामुळे नंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा दबाव निर्माण होऊ शकतो आणि अन्न सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. अन्न सुरक्षा चांगली निर्माण होणार नाहीये. तर हा एक शेतकऱ्यांवरचा परिणाम आहे. दुसरा परिणाम आहे जनुकीय बदल केलेले अन्नपदार्थ. जेनेटिकली मॉडिफाईड्स जे अन्नपदार्थ आहेत त्यांच्या बाबतीत याच्यामध्ये जास्त बोललेलं नाहीये किंवा असं म्हटलेलं आहे, की जे जेनेटिकली मॉडिफाईड अन्नपदार्थ आहेत ते अमेरिका भारताला काय करू शकते, म्हणजे भारतामध्ये अमेरिकेला विकण्यासाठी परवानगी देऊ शकते. कोण? भारत. तर यूएसने दीर्घकाळापासून भारताने जेनेटिकली मॉडिफाईड अन्नपदार्थांच्या आयातीवर घातलेल्या निर्बंधांना शुल्क अडथळा नॉन टॅरिफ बॅरियर मानलेला आहे. कारण भारताने अमेरिकन जेनेटिकली मॉडिफाईड अन्नपदार्थ आहेत त्याच्यावरती बंदी घातलेली होती आणि हा नॉन टॅरिफ बॅरियर आहे असं अमेरिकेने म्हटलेलं आहे. सो त्याच्यामुळं भारत काय करू शकतो, हा नॉन टॅरिफ बॅरियर याच्यावरचा हटवू शकतो आणि अमेरिकेच्या अन्नपदार्थांना भारतीय बाजारपेठ रिकामी करून देऊ शकतो. त्याच्यामुळे दीर्घकालीन चिंता सोडण्याचा उल्लेख असल्यामुळं भविष्यात आता ह्या करारात दीर्घकालीन चिंता सोडण्याचा उल्लेख केलेला आहे. सो भविष्यात भारत काय करू शकतो, अमेरिकेमधल्या जेनेटिकली मॉडिफाईड अन्नपदार्थांच्या आयातीला परवानगी देऊ शकतो. याच्यामुळे अशी भीती व्यक्त केली जाते. त्याच्यामुळे ह्याचा शेतकऱ्यांवर परिणाम होईल. आरोग्य आणि जैवसुरक्षा, राइट, याच्याशी प्रश्न संबंधित निर्माण होतील आणि नियामक स्वायत्ततेवर ह्याचा परिणाम होईल, रेग्युलेटरी ऑटोनॉमीवरती. तर हे याचे काही काय आहेत, याचे परिणाम होऊ शकतात किंवा ह्याचे काही तोटे आहेत. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आता पुढे जाऊ. आता आपल्याला काही इतर घडामोडी बघायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला 2025चं राष्ट्रीय सहकार धोरण पण बघायचं आहे. कारण याच्यावरती या वर्षीच्या पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. राइट. आता इतर काही बघा, चंदीगड जे आहे तर चंदीगड झालंय. चंदीगड, जे चंदीगड शहर आहे ना, चंदीगड हे भारतातील पहिलं झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून घोषित केलेलं आहे. लक्षात ठेवा. नंतर एटीएम व्हॅन, पहिली एटीएम व्हॅन जानेवारी 2026 मध्ये त्रिपुरा ग्रामीण बँक ही संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल एटीएम व्हॅन सुरू करणारी भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक ठरलेली आहे. राईट. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती एखादा क्वेश्चन पूर्व परीक्षेमध्ये येऊ शकतो. इव्हन जी कंबाईंड पूर्व मुख्य परीक्षा आहे तिथं सुद्धा येऊ शकतो. तर आता राष्ट्रीय सहकार धोरण काय आहे ते आपल्याला बघायचंय. बघा, राष्ट्रीय सहकार धोरण हे दुसरं राष्ट्रीय सहकार धोरण आहे. कोणतं? दुसरे राष्ट्रीय सहकार धोरण आहे. याचा जो मसुदा तयार करण्यासाठी सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती. या सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील 48 सदस्य समितीनं याचा मसुदा तयार केलेला आहे. आणि मसुदा तयार केल्यानंतर जे केंद्रीय सहकार मंत्री आहेत अमित शाह, राईट, केंद्रीय सहकार मंत्रालयाने तो स्वीकारला आणि 24 जुलै 2025ला, बघा लक्षात ठेवा, 24 जुलै 2025ला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दुसरे राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केलेलं आहे. जे पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण होतं ते 2002 ला आणलं होतं अटल बिहारी वाजपेयी सरकारने. मग आता राष्ट्रीय सहकार धोरण 2025ची जे दुसरं राष्ट्रीय सहकार धोरण आहे याची वैशिष्ट्य काय आहेत, याचं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, तर उद्दिष्ट लक्षात ठेवा. आता काही मॅगझिन्समध्ये चुकीचे दिलेले आहेत बरं का उद्दिष्ट.
सो त्याच्यामुळे तुम्ही जर PIB वरती बघितले किंवा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती बघितले तर तिथून मी घेतलेले, तर याच्यावरती तुम्ही 100% ट्रस्ट ठेवू शकता. 2034 पर्यंत लक्षात ठेवा, 2034 पर्यंत सहकारी क्षेत्राचा GDPतील जो वाटा आहे, कशाचा? सहकारी क्षेत्राचा GDPतील वाटा हा तिप्पट करणे. कसा? 2034 पर्यंत सहकारी क्षेत्राचा GDPतील वाटा हा तिप्पट करणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. प्लस प्लस 50 कोटी, किती? 50 कोटी सक्रिय सदस्यांना किंवा लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे. बघा, दोन महत्वाचे उद्दिष्ट, 2034 पर्यंत सहकार क्षेत्राचा GDPतील वाटा तिप्पट करणे आणि 50 कोटी सक्रिय सदस्यांना किंवा लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणं. आता ध्येय काय आहे? तर सहकार से समृद्धी. सहकार से समृद्धीच्या माध्यमातून 2047 पर्यंत, कधी? लक्षात ठेवा, 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करणे, आर्थिक लोकशाहीकरणाला चालना देणे आणि सामूहिक सहभागाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था उन्नत करणे. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इतर काय आहे? तर प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करणे आणि 2026 पर्यंत किमान 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट राष्ट्रीय सहकार धोरण 2025 मध्ये करण्यात आलेलं आहे. आता राष्ट्रीय सहकार धोरण 2025 ची महत्वाची आणखी वैशिष्ट्ये काय आहे? त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी यांनी 6 स्तंभ आखलेले आहेत. ते 6 स्तंभ कोणते आहेत? एक म्हणजे सहकाराचा जो पाया आहे तो पाया मजबूत करणे, सहकाराचं चैतन्य वाढवणे जेणेकरून जास्तीत जास्त लोक हे सहकाराशी जोडले जातील. नंतर भविष्यासाठी सहकारी संस्था निर्माण करणे, नंतर सर्वसमावेशकता आणि व्याप्ती वाढवणे, कशाची? सहकार क्षेत्राची. नंतर सहकार क्षेत्रामध्ये नवीन नवीन क्षेत्रांमध्ये सहकार क्षेत्राचा विस्तार करणे आणि युवा पिढीला सहकार विकासासाठी तयार करणे. एवढंच नाही तर आता नुकतंच हे पण लक्षात ठेवा, देशातील पहिले सहकार विद्यापीठ जी पायाभरणी केलेली आहे ते त्रिभुवन, त्याचं नाव आहे त्रिभुवन सहकार विद्यापीठ, आनंद गुजरात. आनंद गुजरात येथे त्रिभुवन सहकार विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि हे देशातलं पहिलं सहकार विद्यापीठ आहे. त्याची नुकतीच पायाभरणी झालेली आहे. सो लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे त्रिभुवन सहकार विद्यापीठ, आनंद गुजरात. राईट. आता आणखी एक बघायचं आपल्याला, ते म्हणजे राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाची पण स्थापना केलेली आहे. ही एक आता नुकतंच ह्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गैर बँकिंग वित्तीय संस्थेची याला मान्यता दिलेली आहे किंवा दर्जा दिलेला आहे. तर मग आता राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त विकास महामंडळ काय, याच्यामध्ये शब्द काय बघा, शहरी शब्द आहे, राईट, ग्रामीण नाहीये. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्या शहरी सहकारी बँकिंग क्षेत्र आहे, बघा, ग्रामीण नाही, शहरी सहकारी बँकिंग क्षेत्र जे आहे त्याच्यासाठी एक स्वनियामक संस्था म्हणून कार्य करणार आहे, एक अम्ब्रेला कॉर्पोरेशन बँक म्हणून किंवा एक अम्ब्रेला और अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स साठी ही एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणून ही NBFC काम करणार आहे. तर याची स्थापना जी आहे ती कधी केलेली आहे? 2 मार्च 2024 मध्ये याची स्थापना केलेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये. राईट. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? ऑब्व्हियसली केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राईट. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणखी इतर काही टॉपिक्स असतील तर ते नक्कीच मी तुमच्या समोर घेऊन येईल. राईट. सो हे, आणि आता जे बाकीचे जे आता जसं की बघा, जसं की आणखी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, जसं की जो 16वा वित्त आयोग आहे, 16वा जो वित्त आयोग आहे, 16वा वित्त आयोगावरती एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे, तेही तुम्ही बघा, याच व्हिडिओ सेक्शनमध्ये देण्यात आलेलं आहे चॅनलच्या, ते बघा. कारण 15वा 16वा वित्त आयोग आहे तर डिटेलमध्ये मी तिथं अनालिसिस केलेलं आहे. एक क्वेश्चन तुमचा त्याच्यावरती फिक्स असणार आहे. राईट. सो नक्की ते तिथं जाऊन लेक्चर बघा. राईट. सो आपण, आय होप यू की तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा. सो आपण इथेच थांबूया मग. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.